नमस्कार. मी आपल्या सर्वांचं आज या ठिकाणी स्वागत करतो आणि विषयसुद्धा तेवढाच तगडा आहे. आज माझ्यासोबत आहेत निकिताजी मुख्यदल. ते असं म्हणतात, की "वो किसी तारीफ के आणि कुठल्याही ओळखीचे ते असे मोहताज नाही आहेत." त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे आणि आपण बघता, की सोशल मीडियावर तृतीयपंथीयांसाठी जेवढ्या काही कम्युनिटीज आहेत, संस्था आहेत, यासाठी त्या खूप जीव तोडून काम करतात. तुम्ही त्यांच्या रील्ससुद्धा पाहिल्या असतील किंवा त्यांची तळमळ पाहिली असेल. नक्कीच इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचं सूर्यप्रकाश आहेत का निष्कलंक कार्य ते आजपर्यंत समाजामध्ये करत आले आहेत आणि यानंतरही करतील. तर अशा मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय देताना मला अतिशय आनंद होत आहे आणि आज ही खास बातचीत रंगणार आहे त्यांच्यासोबत. नमस्कार. नमस्कार सर. आपण कशा आहात? मी खूप छान आहे सर आणि थँक यू तुम्ही मला आज इथे बोलावलंत ह्या चर्चेसाठी. नाही, आमचं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला निवडलं या चर्चेसाठी. तर आपण आता मला वाटतं मुद्द्यालाच हात घालूयात. येस. तर सर्वप्रथम मी तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे, हं. तो अगदीच तुमच्या जवळचा आहे आणि काळजातला आहे. तर पहिला प्रश्न हा असेल, की तुम्हाला सर्वप्रथम कधी कळलं, की तुम्ही तृतीयपंथी आहात? खरं म्हणजे मी एका खेडेगावात जन्मले. अच्छा. जेव्हा जन्मले तेव्हा आपल्याकडे कसं आहे, की बाळ जेव्हा जन्मतं, तेव्हा शरीरावरून आपण ते ठरवतो, की मुलगा आहे किंवा मुलगी आहे. मग तसं माझ्या शरीरावरून असं ठरवण्यात आलं, की मी मुलगा आहे. पण मला असं म्हणायचं की माझ्या बॉडीवरून जरी असं डिफाईन केलं असेल की मी मुलगा आहे, पण त्यावेळेस त्या बाळाला थोडी विचारतो आपण की तुला काय तुझ्या इंटरनल फीलिंग्स काय आहेत? आणि असं आपण विचारूही शकत नाही एखाद्या मुलाला. बरोबर, एखाद्या बाळाला आपण विचारू नाही शकत. बरोबर. पण जर आपल्याला त्यातलं नॉलेज असलं, तर आपल्याला लक्षात येतं की ते बाळ कसं वागतंय. हं. त्या बाळाचा कल कसा वागण्याकडे आहे आणि पुढे चालून त्या बाळाच्या जेव्हा ते वयात येतं 13, 14, 15च्या दरम्यान, तर त्याच्या चॉईसेस कशा आहेत? हे त्या आई-वडिलांना त्याचा अभ्यास असावा. पण दुर्दैवाने आपल्याकडे तसा कोणताही अवेअरनेस नाहीये. म्हणजे अच्छा. आता तरी थोडं होतंय. बरोबर. पण ज्यावेळेस मी जन्मले 88च्या काळात 1988 तेव्हा हा अवेअरनेस नव्हता. आणि लेकरू वयात येईपर्यंत माझ्या मते बाळच असतं. जरी तुम्ही शरीराने त्याला डिफाईन करत असाल मुलगा किंवा मुलगी, पण माझी संकल्पना अशी आहे, की ते वयात येईपर्यंत बाळच असतं. आणि तशीच मी एक बाळ होते. अच्छा. तशीच मी बाळ होते आणि जशी मी हळू वाढायला लागले, म्हणजे मी 7वीत, 8वीत, 9वीत असं मी जात असताना म्हणजे मी एका खेड्यागावात जन्मलेलं बाळ आणि त्या बाळाला कसं माहीत असणार ना, की मुलगा असण्याची चौकट काय आहे? असण्याची चौकट काय आहे? मुलीने कसं वागावं? मुलाने कसं वागावं? आणि मग तिथून पुढे तृतीयपंथी काय? त्या बाळाला कसं माहीत असणार? बरोबर. जिथे माझ्या आई-वडिलांनाच माहिती नाही, जिथे माझ्या शिक्षकांना माहिती नाही, तर मला कसं माहीत होणार? तर मी तृतीयपंथी आहे किंवा मी काहीतरी वेगळं आहे, हे मला मुळातच माहीत नाही. हे मला कळालं नाही. हे आधी कुणाला कळालं? लोकांना. अच्छा. आधी जे मला बघत होते, माझे मित्र-मैत्रिणी, माझ्या आजूबाजूचे लोक, हे त्यांना कळालं आणि त्यांनी मला सांगितलं, की "तू मुलगा आहे, पण तू मुलासारखा वागत नाही. तू मुलीसारखा चालतोयस, मुलीसारखा बोलतोयस." आता हे काय मी ठरवून वागत नव्हते. बरोबर. हे माझं शरीर माझ्याकडून करवून घेत होतं. म्हणजे ते नॅचरल होतं. म्हणजे हं. माझ्यासाठी नॅचरल होतं. मला ती चौकटच माहीत नाही, की असं. मग अगोदर लोकांना कळालं, की मी वेगळे आहे म्हणून. मग लोकांनी मला सांगितलं, की "तू परफेक्ट मुलाच्या चौकटीत नाही बसत." मग तेव्हा मला कळालं, की मी तर काहीतरी वेगळे आहे आणि मग तिथून पुढे हळू-हळू हा शोध सुरू झाला. जसे मी म्हणजे 10वीत गेले असेल, मग मला असं जाणवलं, की बाबा मुला-मुलांच्या गप्पा होत होत्या, तर त्यांचं अट्रॅक्शन मुलीकडे होतं. पण अच्छा. माझं अट्रॅक्शन मुलांकडे होतं. मग ते असं हळू मी ते शोध घेत गेले त्या गोष्टीचा, की हे नेमकं काय रसायन आहे? आणि मग ते आत्ता वयाच्या 40शीत येईपर्यंत ते सगळे शोध मला लागले. सांगण्याचा मुद्दा हा, की मी तृतीयपंथी आहे, हे मला कळालंच नाही. हे आधी लोकांना कळालं आणि त्या लोकांनी मला ते जाणीव करून दिली. अतिशय मनस्पर्शी आहे जे काही आहे ते खूपच हो. मार्मिक आहे. आणि असं म्हणतात, की भगवान शंकराचा अवतार सुद्धा मानलं जातं. हां. अर्धनारी, नटेश्वर वगैरे ह्या हो, उपमा दिल्या जातात. आणि आपण बघतो, की अनेक सिनेमामधून सुद्धा या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो, आणि आज तुम्ही जे सांगितलं ते खरंच अगदी फार जवळून ऐकायला भेटलं. हो. त्यामागची वास्तवता कळाली.